नमस्कार मित्रांनो, माझ्या शेळके वकील चॅनलमध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे. मित्रांनो, वयाच्या 46 वर्षी मी वकील झालो. वकील झाल्यानंतर फार महत्त्वाची गोष्ट म्हणजे आयुष्यामध्ये माझ्या घरामध्ये किंवा वडील म्हणा, आजोबा म्हणा किंवा पणजोबा म्हणा, इथून पुढं कोणतीही मागील माझी पिढी ह्या क्षेत्रामध्ये किंवा शिक्षण क्षेत्रामध्ये कधीही नव्हती. माझ्या ह्या कष्टामुळं एक वकील चांगलं पद माझ्या घरात आलेलं होतं. फार महत्त्वाची गोष्ट म्हणजे वयाच्या 43 वर्षी LLBला ॲडमिशन घेणं आणि रेग्युलर 8 ते 11, 11:30 पत्र कॉलेज करणं. एक जसा नवीन विद्यार्थी कॉलेजला जातो त्या पद्धतीनं मी कॉलेजला जाऊन माझं शिक्षण तिथं पूर्ण केलं या 3 वर्षात. कारण एक मनामध्ये जिद्द होती की आपण जीवनामध्ये आता इतके व्यवसाय केलेत. एक ना धड 12 चिंध्या झालेल्या होत्या. पण ह्या चिंध्या अशा काही विस्कटलेल्या नव्हत्या. माझ्या जीवनामध्ये मी जे प्रामाणिकपणे कष्ट करत होतो, एक मार्ग मला सापडलेला नव्हता आणि एक जसा अभिमन्यू चक्रव्यूहामध्ये सापडलेला होता, तशी माझी अवस्था झाली होती की मी अभिमन्यू आहे हे सुद्धा मला कळत नव्हतं. कारण जो व्यवसाय मला योग्य वाटायचा आणि जशी माझी परिस्थिती जशी हलाखीची माझ्यासमोर येऊन उभं राहायची, ती परिस्थिती मला शिकवत होती की नाही तू आता हे केलं पाहिजेस. कारण जो काय मी व्यवसाय करत असेल, त्या व्यवसायामध्ये नंतर ज्या अडचणी आल्या, त्या अडचणी मला इतक्या त्रास देऊ लागल्या की तो व्यवसाय सोडल्याशिवाय पर्याय नव्हता. आणि व्यवसाय असे काय फार मी मोठे करत नव्हतो. कोणतंही भांडवल न गुंतवता जास्तीत जास्त कमी भांडवलात 1000, 2000, 5000, जास्तीत जास्त 10,000 इतकंच भांडवल गुंतवून मी छोटे व्यवसाय करण्याच्या प्रयत्नात होतो. मी मागील माझ्या व्हिडिओमध्ये सांगितलंच की जास्त पैसे गुंतवण्याची ताकद नव्हती, कर्ज काढायचं धाडस नव्हतं आणि इतकं काय पैसे माझ्याकडे किंवा माझ्या फॅमिलीकडं, कुटुंबाकडं इतकं पण पैसे शिल्लक नव्हते की एखादा चांगला व्यवसाय करावा आणि एखादा मोठा व्यवसाय केला आणि जर त्यामध्ये आपण अनसक्सेस झालो आणि जर त्यामध्ये बुडालो, तर आपल्याला वर काढणारं पण कोण नव्हतं. कारण संगत होती ती माझं लग्न झाल्यानंतर काही संगत्या मी सोडून दिल्या होत्या. कारण संसाराची इतकी जबाबदारी पडली होती. त्या जबाबदारीनंच मला जगायला शिकवलं होतं आणि प्रत्येक वेळेला, प्रत्येक क्षणाला एकच कळत होते की मला कुटुंब चांगल्या पद्धतीनं हँडल करता आलं पाहिजे आणि कुणाकडं 1000, 500, ₹200 कुणाकडे हात पसरता कामा नये. माझा पहिल्यापासूनच स्वभाव तसा होता की कुणाकडे पैसे उसणं असू देत, कर्ज असू देत, कुणाकडेही मागता कामा नये. जे काय आपण जीवन जगायचं आहे ते रोखीमध्ये जगायचं आहे, कष्ट करायचं, मिळवायचं नाही, त्याच्यावर उदरनिर्वाह चालवायचा. ह्या पद्धतीनं मी जीवन जगण्याचा प्रयत्न केला आणि ह्या प्रयत्नाला चांगल्या पद्धतीनं मला इतके व्यवसाय माझे 30-35 व्यवसाय झाले. प्रत्येक वर्षाला 6 महिन्याला मी व्यवसाय बदलत होतो. कारण त्या व्यवसायातून पाहिजे तसा मला इन्कम मिळत नव्हता आणि शेवट मी जे आय कॅन स्पीक माझं स्वतःचंच पुस्तक आहे, त्या पुस्तकं मी विक्री करत होतो आणि त्या विक्री करत असतानाच हे मला जे दिनकर पाटलांनी सांगितलं की तुम्ही वकिलीला ॲडमिशन घ्या आणि त्यांच्या प्रोत्साहनपर किंवा त्यांच्या आशीर्वादानं म्हणा की मी LLBला ॲडमिशन घेतलं आणि LLBला ॲडमिशन घेत असताना मित्रांनो, फार महत्त्वाची गोष्ट कोणती असेल, तर मी माझ्या गाडीवरती माझी मोटरसायकल डिस्कवर गाडी होती. त्या गाडीवर 2 बॅगा दोन्हीकडे बांधलेल्या असायच्या. त्या बॅगेमध्ये 200 पुस्तकं, 200-250 पुस्तकं, एकूण 400-450 पुस्तकं मी दोन्हीकडे पाठीमागं बांधायचा. सकाळी कॉलेजला जाताना ती गाडी घेऊन पुस्तके घेऊन जायचा आणि ती गाडी आहे ते मी भारती विद्यापीठ, आता शाहू स्टेडियम कोल्हापूर तिथं होतं. आता ते बदललं आहे. आता RK नगर त्या साईडला गेलेलं आहे. जे जुनं हॉकी स्टेडियम होतं त्याच्यासमोरच भारती विद्यापीठाचं न्यू लॉ कॉलेज होतं. त्या कॉलेजमध्ये मी शिक्षण घेत होतो आणि तिथे एक शिपाई मामा होते. ते शिपाई मामा त्यांना केबिन वगैरे होते. त्या केबिनमध्ये मी गाडी लावायचा आणि त्या बॅगा तिथं ठेवत होतो. त्यांना पण खरोखर
माझ्याविषयी आदर वाटायचा की ह्या वयामध्ये तुम्ही एक म्हणजे शिक्षण घेता आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही दररोज ही पुस्तकं विक्रीसाठी लांब लांब ठिकाणी जाताय आणि त्यातनं हे शिक्षण तुम्ही पूर्ण करताय. याचं त्यांना कायम अभिमान वाटायचा. आणि 11 11:30 वाजले कॉलेज सुटलं की बाहेर जाऊन नाश्ता कुठंतरी वडापाव वगैरे खायचा आणि 11 11:30 वाजता शाळा चालू व्हायच्या. मराठी शाळा असेल, हायस्कूल असेल. संपूर्ण 5 ते 6 ह्या तालुक्यामध्ये आपल्या कोल्हापूर जिल्ह्यातल्या जवळजवळ 6-7 तालुके झाले असतील. या 6-7 तालुक्यामध्ये प्रत्येक मराठी शाळेत जायचं, प्रत्येक हायस्कूलमध्ये जायचं. त्यांना पुस्तकाची संपूर्ण माहिती सांगायची आणि त्या पद्धतीनं त्या पुस्तकांची विक्री करत होतो. आणि मार्केटचा फंडा माझा असा होता की मी आदल्या दिवशी मुलांना सगळी माहिती सांगून त्या पुस्तकाची किंमत ₹100 होती. ते पुस्तक मी निम्म्या किमतीत ₹50 मी देत होतो. आणि आदल्या दिवशी त्या आईवडिलांना पुस्तक नेऊन द्यावायचं आणि जर पुस्तक योग्य वाटलं आईवडिलांना तरच ते पुस्तक दुसऱ्या दिवशी ₹50 किमतीनं खरेदी करायचं. अशा पद्धतीनं मी मार्केटचा फंडा वापरलेला होता. आणि त्यामध्ये दररोज नेणारे मी 300-400 पुस्तकं, 200-250 पुस्तकं तरी माझी विक्री होत होती. आणि त्यातनं थोडाफार मला 8-10 रुपये एका पुस्तकापाठीमागं मला फायदा मिळत होता. आणि त्यावर माझे जे काय संसाराचं रुटीन चालू होतं त्याच्यावर एक चांगल्या पद्धतीनं माझं बस्तान बसलेलं होतं. आणि हे मी सलग 2013 पासून 2016 सातत्यानं त्या व्यवसायामध्ये तो व्यवसाय करायचा. सकाळी 11 ते 3-4 वाजेतर 4-4:30 वाजता शाळा बंद झाल्या किंवा 5 वाजेतर काही शाळा बंद होत होत्या. 5-5:30 वाजता शाळा बंद झाल्या की मी घरी येऊन थोडीशी विश्रांती घ्यायचा आणि 5 ते 6-6:30 झोप वगैरे जर असेल तर झोप काढून पुन्हा 7 वाजता जे अभ्यासाला बसायचं LLBच्या, रात्री 12-1 वाजेतर अभ्यास करायचा. पुन्हा सकाळी 6 वाजता उठायचं. जनावरांनी वैरण काय लागली तर किरकोळ आणून टाकायची. त्यानंतर 7:30 वाजता तरी कॉलेजमध्ये बॅगा वगैरे भरून 7-7:30 वाजता मी कॉलेजमध्ये हजर होतो. आणि कॉलेज करत असताना फार महत्त्वाची गोष्ट कुठली असेल तर मी रेग्युलर कोणताही कधीही तास चुकवण्याचा प्रयत्न केला. रेग्युलर एखादा तास जरी अनावधानं राहिला तर दुसरा एक दर्याने माझे मित्र होते, पाटणकर म्हणून मित्र होते, त्यांच्याशी चर्चा करून त्या तासाला कोणकोणते काय काय शिकवलं सरांनी ह्याची मी चर्चा करत होतो. आणि इतका ध्यास झाला होता की मला माझ्या जीवनामध्ये वकील व्हायचंच हे मी ठरवलेलं होतं. आणि त्या पद्धतीनं त्याप्रमाणे मी वयाच्या 46व्या वर्षी मी अतिशय चांगल्या पद्धतीनं मला मार्क पडाले आणि मी वकील झालो. आणि त्यानंतर 47ला मी वयाच्या कोल्हापूर डिस्ट्रिक्ट बार असोसिएशनमध्ये मी प्रॅक्टिससाठी RB मुजुमदार आणि संदीप गाडगे यांच्याकडे मी प्रॅक्टिससाठी जायला लागलो. आणि त्याच दरम्यानच्या काळामध्ये महाराष्ट्र आणि गोवा यांच्याकडे मी सनद नोंदीसाठी नंबर पाठवला आणि त्या पद्धतीनं MAH महाराष्ट्र 965/2017 साली मला माझी वकिलीची सनद मिळाली. आणि अशा पद्धतीनं मी माझ्या जीवनामध्ये वकील झालेलो होतो. आणि ह्याचा जो आनंद माझ्या जीवनामध्ये होता तो फार वेगळा होता. कारण 20 वर्षे कोणताही संपर्क शाळेशी नसताना शाळा सोडून मी अनेक व्यवसाय करून एक शेवटचा अतिशय माझ्या जीवनातला सुखद आणि खरोखर अतिशय आनंद वाटत होता की मी पहिला वकील मी माझ्या घराण्यात झालेलो होतो. कारण जीवनामध्ये आपण जे वडिलांनी केलं नाही, आजांनी केलं नाही, पंजांनी केलं नाही, त्यांच्या आशीर्वादामुळं कमीत कमी माझ्या घरात वकिलीचं एक चांगलं पद, नावाजलेलं पद माझ्या घरात मला मिळालेलं होतं. आणि याचा अभिमान माझ्या संपूर्ण कुटुंबाला होता. कारण जीवन जगत असताना एक आयुष्यामध्ये ध्येय ठेवलं होतं की किती जरी अडीअडचणी आल्या, किती जरी संघर्ष करायला आला, किती जरी लोकांनी नाउमेद केलं तरी आपण आपलं जीवन हे संघर्षापत्र त्यात पोचायचं तर पोचायचंच तिथंपर्यंत. काही ह्यामध्ये मित्रांनो अशा घटना माझ्या जीवनात
वाईट घडल्या त्यावेळी की एक गावातलीच आमच्या व्यक्ती अशीच माझ्याच मिसेसला अशी म्हणाली की आत्ता वकिली करून काय करणार आहे, तिथं ढिगाण वकिली कोर्टामध्ये आहेत आणि आत्ता वकिली करून हिची किती वकिली चालायची आहे. पण मित्रांनो, आज चांगल्या पद्धतीनं वकिलीचं मी कामसुद्धा करत आहे. त्याचप्रमाणे दुसरी एक व्यक्ती म्हणाली की आता एक ना धड भाराभर चिंध्या झाल्यात आणि आता ही आणि कशाला धंदा करायला आलाय वकिलीचा. पण मित्रांनो, ह्या 46 आता वयाच्या 56 पात्र म्हणजे ह्या 10 वर्षात एक चांगल्या पद्धतीचा नावाजलेला वकील आणि एक चांगल्या पद्धतीचं आयुष्य सेटल झालेली व्यक्ती मी असून खरोखर मला समाधान वाटतं. आणि ही जी मला नावं ठेवणारी लोक आहेत, ह्या लोकांनी जर मला नावं ठेवलं नसतं तर कदाचित मी आजच्या ठिकाणी असा सक्सेस झालो नसतो. ह्या लोकांचं सुरुवातीला मला फार वाईट वाटलं की ही लोकं अशी नावं का ठेवतात. पण आत्ता कळतं की ती लोकं का नावं ठेवतात, तर कदाचित माझं चांगलं व्हावं असं त्यांना वाटत असं. कारण ज्या व्यक्तीनं सांगितलं की एक ना धड भाराभर चिंध्या, कारण मला एक चिंधीतनं काहीतरी सोनं उडकायचं होतं, ते माझं आयुष्याचं सोनं झालं. आणि दुसरी व्यक्ती जी मला म्हणाली होती ती तिथं ढिगाण वकील आहे, तू जाऊन काय करणार. तर मित्रांनो, त्या ढिगाव बसणारा मी वकील आहे. त्यामुळं चांगल्या पद्धतीनं सुद्धा मी इतर चांगल्या सहकारी वकिलांच्यावर मी काम करून चांगल्या पद्धतीनं मी माझं जीवनाचं टार्गेट पूर्ण केलेलं आहे. त्यामुळं निंदकाचे घर असावे शेजारी, अशा पद्धतीनं ही लोकं आपल्या समाजामध्ये असतात. आणि त्यांनी नावं ठेवली काय नाही ठेवली काय, आपण स्वीकारायची का नाही स्वीकारायची हे आपण ठरवायचं असते. कारण जीवन जगत असताना फार महत्त्वाचं आहे की हत्तीचं जर आपण रूप घेतलं तर मित्रांनो, अनेक कुत्रे अशी भरपूर भुकत असतात आणि त्यांच्याविषयी वाईट वाटून सुद्धा घ्यायचं नाही, कारण ती त्या पात्रतेची नसतात मित्रांनो. हे जीवन सुंदर आहे आणि संघर्ष केला की तुमच्याकडं चांगल्या पद्धतीनं जसा कर्म केलं की तसं फळ मिळतं, तसं संघर्ष केला की मित्रांनो यश हे प्रत्येकाच्या पदरात पडतच असतं. आणि अशा पद्धतीनं मित्रांनो मी अनेक माझे व्हिडिओ ह्या चॅनलवर टाकलेले आहेत. ह्या पद्धतीनं मी माझ्या आयुष्यामध्ये वयाच्या 46व्या वर्षी आणि सन 2017 साली 13 साली ॲडमिशन घेतलं. त्यावेळी वय माझं 43 होतं आणि ज्यावेळी मी 2017ला सनद मिळाली त्यावेळी माझं 46 होतं. ह्या वयातसुद्धा आपण एक चांगल्या पद्धतीनं शिक्षण घेऊ शकतो आणि चांगल्या पद्धतीनं आपण आपला व्यवसायसुद्धा वेगवेगळ्या पद्धतीनं करू शकतो. त्यामुळं ह्या व्हिडिओच्या माध्यमातून मला सांगायचं एवढंच आहे की वय मॅटर करत नाही तुमच्या शिक्षणाला किंवा तुमच्या व्यवसायाला किंवा तुमचे पैसे मिळवण्याला. त्यामुळं कितीही तुमचं वय असेल तर त्या वयातसुद्धा तुम्ही सुरुवात तुमच्या आयुष्याची करू शकता. इतकंच मला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगायचं आहे. चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.